अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्याने वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या आणि असभ्य भाषेत टीका केली. या टीकेत पडळकरांनी जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत तू राजाराम पाटलांची अवलाद वाटत नाही, काही गडबड आहे असे वादग्रस्त विधान केले. या वक्तव्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात चौफेर टीकेची झोड उठत असून शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून खडे बोल सुनावले. काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सांगली जिल्ह्यातील जत येथे आयोजित एका सभेत बोलताना पडळकरांनी जयंत पाटलांवर हल्लाबोल केला. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकराची नाही, माझ्यात कार्यक्रम करायची धमक आहे असे म्हणत त्यांनी पाटलांच्या वडिलांचा अपमान करणारी भाषा वापरली. पडळकरांनी पाटलांना फालतू माणूस आणि भिकारी अवलाद म्हणत वैयक्तिक पातळीवर जाण्यापासून परावृत्त न होता राजकीय टीकेचे रूप धारण केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून नेत्यांकडून निषेधाची लाट उसळली आहे. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तसेच तुम्हाला काय वाटते, एवढ्या खालच्या पातळीला जाऊन राजकीय द्वेषापोटी एकमेकांवरती टीका करणे कितपत योग्य आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवण्यास विसरू नका. आणि तसेच NGTV मराठी न्यूज चॅनल या आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.